मानवी देहाची सर्वात मोठी भ्रांती ही आहे, लक्ष देऊन ऐका, मानवी देहाची सर्वात मोठी भ्रांती ही आहे की मनुष्य चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो. काय करतो? मनुष्य चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो. आणि कशा कशाची चिंता माणसाला सतवते काही सांगता येत नाही. प्रत्येक मनुष्य हा चिंतेत आहे. का चिंता करतोय, कशाची करतो काही कळत नाही, पण सगळं जग चिंतातूर आहे महाराज. मला तर एक कळत नाहीये, सगळ्या लोकांची धावपळच चालू आहे. कशासाठी चालू आहे हे कळत नाही. ज्याच्याकडे काही नाही तेही धावतायचे आणि ज्याच्याकडे सगळं काही ते सुद्धा धावतचे. ज्याला कीर्तन नाही तेही तानात आहे आणि ज्याला दररोजचे 2-2 येते त्याच्यापेक्षा तानात आहे. ज्याला गाता येत नाही तेही तानात आहे, जे बेसूर गात ते त्याच्यापेक्षा तानात आहे. ज्याच्याकडे पैसा नाही तोही तानात आहे आणि ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे तोही तानात आहे. नेमकं पळतोय कशासाठी, काय चाललंय काही नाही, फक्त धावपळच प्रत्येकाची चालू आहे. आणि खरं सांगू का, त्या धावपळीमधून खरं समाधान जर जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते समाधान फक्त आणि फक्त तुम्हाला चिंता जर दूर करायची असेल तर चिंताला दूर करण्यासाठी सर्वात मोठं साधन जे सांगितलेले ते काय आहे? चिंतन आहे. काय आहे? चिंतन आहे. तसं या कलियुगाचं जर आपण वर्णन करायला गेलो तर या कलियुगामध्ये आपण काय करू शकतो महाराज? नाही बाकीचे साधन तुम्हाला आणि मला शक्य. अरे 2 तास कीर्तन ऐकतोय आपण. किती तास? 2 तास धरा. 2 तासात जर कीर्तन ऐकण्याला जर आपण आलो तर 2 तास आपल्याला आपल्या तोंडातल्या तंबाखूचा त्याग होत नाही महाराज. 2 तासात आपल्याला आपल्या तोंडातल्या गुटख्याचा त्याग होत नाहीये. 2 तास आपल्याला कशाचा त्याग होतोय? 2 तास आपल्याला मांडी घालून बसता येत नाही. आपण 2 तासामध्ये रामदेव बाबाचे 72 आसनं करतो. मग आपल्याला काय काम क्रोध अधिक विकारावर विजय मिळवणार आहे आपण? शास्त्र सांगतंय काम सोडा, क्रोध सोडा, लोभ सोडा. अरे साधे साधे व्यसन तुमच्याने माझ्या जीवनातून सुटत नाही. काम क्रोध अधिक विकारावर काय विजय मिळवणार आहे? शास्त्रकारांनी खूप गोड वर्णन केलं. हे बघा, सर्वांना सर्व सोडून जंगलात जाण्याची गरज नाही. 1. सर्वांना साधूही बनण्याची गरज नाही. 2. कोणाला ब्रह्मचारी राहण्याची गरज नाही. 3. कोणाला संन्यासही घेण्याची गरज नाहीये. 3. एक उदाहरण शास्त्रकारांनी दिलं. गवळणीने स्वधर्माचा त्याग नाही केलेला. गवळणीने घराचा त्याग केला नाही, सासू सासऱ्याचा त्याग केला नाही, नवऱ्याचा त्याग केला नाही, लेकरा बाळाचा त्याग केला नाही, तरी सुद्धा गवळणी भगवंताला प्राप्त करू शकले. याचं कारण असं, सोडून जंगलात जाण्याची गरज नाहीये. सर्वांना स्वधर्माचा त्यागही करायचा नाहीये. घरी बसून देवाचं चिंतन करायचंय महाराज. पण कसं शक्य आहे? कलियुगामध्ये माणसाची आयुष्य मर्यादा खूप कमी आहे. अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाये, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा. तुम्ही तुमच्या जीवनाची वजाबाकी करा. 100 वर्षाचा आयुष्य दादा, तुम्हाला किती वर्षाचा आयुष्य आहे? 100 मधले 50 झोपीत गेले, खाली किती उरले? बोला गड्यावर लाजू नका. किती उरले डॉक्टर साहेब? 50. 50 मधले 10 वर्ष बालपणात गेले, खाली किती उरले? 40ले 20 वर्ष शिक्षणात गेले, खाली किती उरले? शिक्षण झालं, नोकऱ्याने 5 वर्ष पुरी पाण्यात गेले, खाली किती उरले? बावळले लोक, रंजाळे बाबा, अहो शनिवारचे सुद्धा उपवास करायला लागले बायकायसाठी. बरं कोणता देव बायको दिली एवढी ताक्कल पाहिजेत का नाही? आता ते जन्माला येतानाच ब्रह्मचारीन त्याला बायको मागतात म्हणजे लटकते रे ना रे. अरे बायकोच जर मागायची तर कमीत कमी भगवान श्रीकृष्णाला मागा. त्या बापाची PhD झालेली त्या विषयामध्ये. हनुमंताला बायको मागून कसं जमल? अहो काही भद्रा मारुतीला पायी चालले हो, उघडे जरी गेले तरी बायको भेटणार नाही. उघडे जरी गेले तरी बायको भेटणार नाही. हे 10 वर्ष पोरं हो. हे बघा, मी तुमचा मित्र आहे. मी तुमचा YouTube फ्रेंड आहे, Facebook फ्रेंड आहे. मी तुम्हाला नारदाच्या गादीवरून सांगतो, आता तुम्ही लग्नाचे स्वप्न पाहू अजिबात नाही. कारण सर्वे जर केला तर 100 पोरं झालेले आणि 40 पोरं, 100 पोरं 40 पोरी, 60 जण वेटिंगवर आहे. आता कसं करायचं? अजिबात नाही महाराज. मी गुरुजी मी जन्माला येताना प्रारब्ध संघ घेऊन आलेलो आहे. मी असं कोणती गोष्ट हातात घेतली रंजाळे बाबा ती झाली नाही असं अजून मला आठवत नाही. मी किती अवघड गोष्ट हातात घेऊ द्या, कितीही अवघड गोष्ट घेऊ द्या, ती गोष्ट हातात घेतली की ज्ञानोबरायच्या कृपेने ती परिपूर्ण होणारच महाराज. पण एक गोष्ट माझ्याकडून परिपूर्ण होतच नाहीये. कोणाचीच स्वैरिक महाराज झाल्यापासून अजून झाले नाही महाराज. बाबा 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 एवढं अवघड झालंय मार्केटमध्ये. सचिन भाऊ तुम्हाला काय सांगावं, पोरगी 1 पट शायनी तर माझी 1.5 पट शायनी झालेली. कठीण तळा झालाय. मी इनोवा घेऊन गेलो, फॉर्च्युनर घेऊन गेलो, पण अजून काही एकही ताळा आपल्याकडून जमला. आपण त्या भानगडीत सोडून दिल्या. खाली 15 वर्ष राहिले तुमच्याकडे. किती राहिले? 15तले 3 कोरोनात गेले. खाली किती उरले? आता 12 वर्षात तुम्ही काय काय करू शकता महाराज? सर्व गोष्टीची गॅरंटी घेता येईल. हा माईक घेण्यासाठीचा या माईकची गॅरंटी आहे.
चांगला आयफोन घेण्यासाठीचा त्या आयफोनची गॅरंटी, हा बल्ब घेण्यासाठी ज्या बल्बची वॉरंटी गॅरंटी आहे, माणसाची काय गॅरंटी? ज्ञानोबराय सांगतात, हे काळानं काळाची तोंडी, घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखरी तव हे सरे, क्षण भंगूर जीवन की कलिका, कल प्रात को खिली ना खिली. मग क्षणिक आहे, कधी जाईल काही सांगता येत नाही. मग एवढ्या कमी कालावधीमध्ये आम्ही काय करायचं? शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला 12व्या स्कंदामध्ये सांगतात, राजा ऐक, काय करायचं कलियुगामध्ये? यत फलम नास्ति तपसान योगेन समाधीन हातात फलम लभ्यते सम्यक कलोत हरी कीर्तनात. या श्लोकाचं भाष्यांतर करत असताना तुलसीदासजीने किती गोड वर्णन केलंय पहा. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा. या कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन भगवंताचं चिंतन आहे. लक्ष देऊन ऐका. पहिलं प्रमाण मी तुम्हाला भागवतातलं दिलं 1, दुसरं प्रमाण मी तुम्हाला तुलसीदासजीचं दिलंय 3, आणि तिसरं प्रमाण माझ्या तुकोबरायचं किती गोड आहे. गमवलंय महाराज आपण संसारासाठी. कशासाठी आलो, काय करतोय, काय नाही, काही कळत नाही. भागवतकाराने भागवत महात्म्यामध्ये एक श्लोक खर्च केला, किती गोड आहे पहा. काल व्याल मुख ग्राश त्राश निर्नाश हेतवे, श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकिरेन भाषितम. एक मोठा अजगर आहे गड्यांनो, आणि त्या अजगराच्या मुखामध्ये तुम्हीही बसलेले आहात, आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये मीही बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत तो अजगर त्याचं तोंड बंद करत नाहीये. माझी विनंती गड्यांनो, तुम्हाला सर्व गोष्टीची गॅरंटी या जगामध्ये घेता येईल, मानवी देहाची गॅरंटी घेता येत नाही. अवकापातला चहा कपातच असतो, बशीतला बशीत गेला. लोक म्हणे कीर्तनाला होतो ते पहिली चाल म्हणली त्यानं, लगेच गेलं. अवघड आमच्यासोबत शेवगे शेंगा खाल्ले हो, अजून पचले बी नसतील हो, गेला गेला. ऐका ना दादा, कोण माणूस कधी कसा जाईल काही सांगता येत नाहीये. मग क्षणभंगूर आहे, कधी जाईल याची गॅरंटी नाहीये. मग कमी दिवसामध्ये शुकाचार्य राजा परीक्षितीला ज्यावेळेस शाप लागला ना महाराज, राजा परीक्षित शुकाचार्यांच्या समोर बसलेला आहे. शुकाचार्यानं पहिला प्रश्न केला, ओ महाराज सांगा ना, ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलं त्या व्यक्तीने काय करावं? त्यावेळेस शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात, राजा ऐक, अगदी थोडा वेळ तुझ्याकडे शिल्लक आहे. ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलं त्यानं फक्त एकच काम करायचं, श्वास श्वास पर कृष्ण भजे, वृद्धा सास ना खोए, ना जाने श्वास की आवन होय न होय. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करायचं. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया जाईल असं कोणतंही कार्य जीवनामध्ये करायचं नाही. महाराज ऐका लक्ष देऊन. मग या कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन भगवंताचं चिंतन आहे. बाकीचे साधन तुम्हाला आम्हाला काय शक्य आहे? काही म्हणतील आम्ही योग मार्गाचं अनुकरण करू. काय योग मार्गाचं अनुकरण करणार आहे? ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीमध्ये ओळ पहा, पाहे पालो हाची आचणे, जय बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणू. एखादा बोचरा माणूस आहे ज्याच्या तोंडात दात नाही, त्याला आपण काय म्हणतो? बोचरा. अशा बोचऱ्या माणसाला जर लोखंडाचे चणे खायला दिले, ते जगल का मरल? गुरुजी मरल ना हो. ज्ञानोबराय सांगतात, म्हणून योगाची वाटा जे निघाले गा सुभटात, या दुःखाचीच वाटा भागाला. ज्ञानोबराय योग्यांची माऊली होते. ज्ञानराज माझी जेने निगमवल्ली प्रगट केली. पण योगाचं खंडन करत असताना ज्ञानोबरायने एका वाक्यात तुम्हाला आणि मला सांगितलं, योग याग विधी येणेनो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. ठीक आहे महाराज, योग अवघड आहे. काही लोक म्हणून आम्ही ज्ञान संपादन करू. काय ज्ञान संपादन करणार आहे? आमच्या दोन्ही पखवाज वादकांचा पखवाज ऐकल्यानंतर पुढच्या वर्षी काही गावातले लोक म्हणतील, आणि काय दरवर्षी त्यांना बोलवायचं? आम्ही शिकू. म्हातारपणात जमत नाही बरं ते, तर तरुणपणात घासावं लागते, दगडांना नाही. अभ्यास करावा लागतो, प्रॅक्टिस करावं लागतो. एका बोलाची कमीत कमी 4-4 तास प्रॅक्टिस करावं लागत असेल ना महाराज. लोकांना असं वाटतं की परमार्थ लय सोपं आहे, कीर्तन करणं सोपं आहे, गायन करणं अजिबात नाही महाराज. सोपं जगात काहीच नाही हो. मी सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. सोयाबीन पेरता, तुम्ही पेरता ना, 6 महिन्याचं 5 महिन्याचं पीक आहे ते. एका एकरामध्ये किती जरी कष्ट केले, किती जरी प्रगतशील शेतकरी असला, किती जरी ताकद लावली त्यानं, तर 10-11 पोत्याच्या वर त्याला सोयाबीन होत नाही. मग 11 पोत्याच्या सोयाबीनसाठी त्याला ती सोयाबीन एवढी जपावं लागते महाराज, पोटच्या लेकरासारखं जपावं लागतं. तिला खुरपावं लागतं, तिला औषध टाकावं लागतं, तिला सगळं करावं लागतं. मला काही त्यातलं एवढं ज्ञान नाहीये.
तुम्ही म्हणसाल तुमच्याकडे शेती अजिबात नाही, मग तुमचं चालतं कसं? आमचं सोपं आहे, 9ला पेरलं की 11ला उगवतो. तुमचं येऊस तर घरात ताण आहे, आमचं येण्याच्या अगोदर भाव ठरलेला आहे, त्याच्यामुळे ताण नाही घ्यायचा. लक्ष देऊन ऐका. 6 महिन्याच्या सोयाबीनसाठी एवढे कष्ट करावं लागते. तव्हा कुठं 10 पोते ते 9 पोते सोयाबीन होते तुम्हाला. साधं एका पिकाला जपण्यासाठी तुम्हाला पोटच्या लेकरासारखं त्याला जपावं लागत असेल. परमार्थ एवढा काही सोपा नाही हो. लोकांना वाटतं परमार्थ लय सोपा आहे. काही काही तो सांगतात, महाराज मी घरच्या घरी बाबा झालो. घरच्या घरी कसा बाबा होईल? ह्या बाबामुळेच तर प्रॉब्लेम वाढले ना. हे जे घरच्या घरी बाबा झाले ना, ज्याला काही गुरु परंपरा नाही, हलकट वारी नाही, त्याला कधी पैठण नाही, कधी त्याला देऊ नाही, घरच्या घरी स्वयंघोषित बाबा झालाय आणि ह्या बाबानं काही उद्योग केला. लोक म्हणतात महाराज लोकही बिघडले. महाराज लोक कालही बिघडलेले नव्हते, महाराज लोक आजही बिघडलेले नाहीये आणि महाराज लोक उद्याही बिघडणार नाहीये. तुमचं पाप हे तुम्ही बिघडलेल्या महाराज लोकांच्या नादी लागले. बरोबर आहे का नाही? मी कीर्तन करत असताना तुम्हाला सावध करतोय, महाराज ज्या महात्म्याच्या पुण्यतिथी निमित्त तुम्ही कीर्तन पंचम दिनी अखंड हरिनाम सप्ताह ठेवला, नारायणगिरी बाबासारख्या महात्म्यावर विश्वास ठेवा, गंगागिरी महाराजांवर ठेवा, ज्ञानोबराय तुकोबराय सद्गुरू जोग महाराजांवर तुम्ही विश्वास ठेवा. तुमचं काय झालंय, तुम्हाला असं वाटतं एखादा कीर्तनकार चांगला कीर्तन करायला लागला लगेच तुम्ही त्याला गुरु मानता. कारण तुमचा परमार्थ भावनेनं नाही चालला ना महाराज. आता परमार्थ चॉईसनं चालला. काय चाललाय? चॉईसनं. पहिलं कीर्तनकार जरी घ्यायचे असले तरी लोक म्हणायचे हा चांगला अभ्यासू कीर्तनकार आहे, त्याचं तारीख घ्या. आता बैठक बसली लोक म्हणतात अमुक अमुक महाराजाची तारीख घ्या ना. लोक म्हणतात तो युट्यूबर आहे का? इथून सुरुवात आहे बरं गुरुजी. म्हणजे लोकांची धारणा अशी, जो युट्यूबर आहे तोच कीर्तनकार, मग बाकीचे म्हशी वळतात का? कीर्तन जमत नाही का त्यांना? असं काही नाहीये महाराज. 10 वर्षापूर्वी युट्यूब नव्हते मग कीर्तनकार नव्हते का? मी अजून तुम्हाला एक मार्केटचा नियम सांगतो. ज्या गोष्टीचं मार्केट जास्त ती गोष्ट बहुतांशी खोटी असते. हा मार्केटचा नियम आहे. मार्केटचा नियम काय आहे? जी गोष्ट डुप्लिकेट आहे त्या गोष्टीचा प्रचार जास्त असतो. म्हणून ज्यांच्या कीर्तनाला समाज जास्त जमतो तो कीर्तनकार लयच बुद्धिमान. असं जर तुमचा धाडस असेल, असा मानस असेल तर तो मानस सोडून द्या. काही गोष्टी प्रारब्धान चालतात, त्याला अभ्यास करायची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल. ज्ञान संपादन करण्यासाठी सुद्धा वयाची मर्यादा आहे. प्रथमं नार्जिते विद्या, द्वितीयं नार्जिते धनः, तृतीयं नार्जिते पुण्यं, चतुर्थं किं करिष्यसि. पहिले 25 वर्ष ठरून घ्या. कीर्तनकार व्हायचं, गायक व्हायचं, वादक व्हायचं, महाराज व्हायचं, काय व्हायचं ते पहिले 25 वर्ष अभ्यास करा. किती वर्ष? 25 वर्ष. डॉक्टर व्हायचं ना तुम्हाला, 25 वर्ष अभ्यास करा. IAS व्हायचं, IPS व्हायचं, PSI व्हायचं, काय व्हायचं तुम्हाला, राजकीय क्षेत्रातलं काही मोठं पद घ्यायचं असेल तर पहिले 25 वर्ष तुम्ही काय केला पाहिजे? अभ्यास. 25 ते 50 माणसांनी फक्त पैसा कमवायचा. काय कमवायचा? पैसा. मी नाही सांगत, शास्त्र सांगतो. द्वितीयं नार्जुते धनः. दिवसातून 4-4 कीर्तन करायचे काम पडले तरी चालेल रंजाळे बाबा. पैसा कमवायचा म्हणजे कमवायचा, ढिलं पडायचं नाही. कारण धर्म अर्थ काम मोक्ष पुरुषार्थ किती आहे? किती आहे? कोणते कोणते? धर्म अर्थ काम आणि मोक्ष. त्यामधला दुसरा पुरुषार्थ कोणता आहे गुरुजी? कोणता आहे? ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनाला अर्थ नाही. हा, ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याला जीवनात अर्थच नाही. ज्याच्याकडे पैसे नाही लोक त्याला जे हरीफ घालत नाही. हा जगाचा नाही. मी बोलतो असं आहे का महाराज? धनवंता लागी सर्व मान्यता आहे. हे काही माझ्या बापाचं प्रमाण नाही ना, हे तुकोबरायचं प्रमाण आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. म्हणून 25 ते 50 कोणी किती का कनेनं आपण पैसा कमवायचा. त्यांना कणू द्या, त्यांना मुळव्याध होऊ शकतो, याच्या पलीकडे दुसरं काहीच होणार नाही. आपण आपलं काम करत राहायचं. बरोबर आहे का नाही? नामस्मरण सोडून, लक्ष देऊन ऐका सर्व परमार्थिक मंडळी आहात तुम्ही, महाराज लोक भरपूर आहेत. भगवंताचं चिंतन सोडून बाकीच्या कोणत्याही गोष्टी तुम्ही व्यवहारामध्ये करायला जा, त्याला पैसा लागतो बरं रंजाळे बाबा. रामकृष्ण हरी म्हणायला फक्त पैसा लागत नाही. बाकी तुम्ही पंगत घ्या पैसे लागतात, मंडप घ्या पैसे लागतात. माईकवाला का दरवेळेस फुकट येणार आहे का तुमच्या तिथं? हा, आम्ही का दरवेळेस फुकट यायचं का? एक वेळेस ठीक आहे. एक वेळेस ठीक आहे ना. आता आमच्या पांडुदात्याचा खूप आग्रह झाला, म्हणजे तारीख पाहिजे 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 म्हणून माझ्या जागेवर सोपानबाला पाठवलं मी आज तिकडं. त्यात जळकोटला कीर्तन होतं. त्यांना म्हणलं जा, हे बघा काही कीर्तन सेवेसाठी करायचे, काही कीर्तन सेवेसाठी करायचे रंजाळे बाबा, काही कीर्तन प्रेमासाठी करायचे, काही कीर्तन नुसते आणि नुसते पैशासाठी करायचे. त्याच्यामध्ये पुढाऱ्याचे वाढदिवस,
आणि लोकांचे वर्ष श्राद्ध ताणच घ्यायचं नाही. कावळा शिव ना शिव आपण आपलं 1.5 तास करायचं म्हणजे करायचं. आणि इच्छा नसते ना पुढाऱ्याच्या वाढदिवसाला. काय सांगा महाराज, त्यांना अख्खा तालुका खायला असतो पण आम्ही सांगतो साहेबासारखा माणूस नाही. म्हणजे हा बी नरकात, साहेब बी नरकात. आणि त्यातल्या त्यात वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला तर एवढं नशीब खराब आहे गुरुजी, 100% 100% कीर्तनकार खोटं बोलतात महाराज. ते बी एवढं दारू पिऊन मेलेलं असतं. आम्ही अभंग घेतो, याच्यासाठी केला होता अट्टहास द्या सोडून. म्हणून काही कीर्तन प्रेमासाठी करायचे, म्हणून कीर्तन सोडून फक्त पांडू तात्यांच्या प्रेमासाठी ही सेवा आहे बरं महाराजाची. नाही तर मी तसं सेवेत माझा नंबर कुठं लागत नाही. का म्हणून सेवा करायची, 12-12 तास प्रवास करायचा, एवढं काही सोपं नाहीये. लोक म्हणतात तू कोबरायन का पैसे घेतले का? मी त्या काळात नव्हतो, मला सांगू नको. मी 2024 मध्ये, मला आता सांग काय चाललंय ते, बरोबर आहे का नाही? अजिबात नाही. केलं पाहिजेत ना, सेवाही करा. माझी सर्व कीर्तनकारांना विनंती, महाराष्ट्रातल्या कीर्तनाचे पैसे घेण्याबद्दल माझं दुमत नाही, नक्कीच पैसे घ्या, पण त्या पैशातून 70% तुम्ही धर्माचं काम करा, तुम्हाला पाप लागणार नाही. किती? 70% धर्माचं काम करा, तुम्हाला पाप लागणार नाही. पण तुम्ही जर ते घेऊन प्लॉट घ्यायला लागले, एफड्या करायला लागले, तुम्ही जर व्याजानं वाटायला लागले तर तुम्हाला वयाच्या अगोदर शुगर होणार 1, तिखट न खाता मुळ्यात होणार 2, बीपीचा त्रास सुरू होणार 3, आणि तुम्हाला गोळ्या सुरू होणार 4. कारण धर्माचा पैसा हा धर्मातच गेला पाहिजे. कशात गेला पाहिजे? धर्मात गेला पाहिजे. का नाही धर्माच्या लोकांना पैसे देऊ? आता खरं सांगा, आपलं एवढं मोठं सरलाबेट संस्थान आहे का नाही? आपल्या परिसराचं नाही, अख्ख्या महाराष्ट्राचं वैभव आहे. मी त्या दिवशी नामदेव शास्त्रींकडे गेलो होतो. त्या दिवशी मी आमच्या माऊलींना सांगितलं, मला माऊली, नामदेव शास्त्री एक अशी व्यक्ती आहे, ती कधीच कोणाचं वर्णन करत नाही महाराज. ही वस्तुस्थिती बरं, अजिबात नाही. पण त्या दिवशी मी समोर बसल्यानंतर आमच्या अशा चर्चा सुरू झाल्या. म्हणलं बाबा तुम्ही सरलाबेटला गेले होते, त्यावेळेस त्यांच्या मुखातून शब्द निघले म्हणे, पुरुषोत्तम मी अनेक देवस्थानला गेलो गड्या म्हणे, पण सरलाबेटला गेल्यानंतर मला जेवढं प्रसन्न वाटलं तेवढं कुठंच वाटलं नाही. 100 येड्यानं चांगलं म्हणणं हे चांगलं नसतं महाराज. एका शायन्यानं चांगलं म्हणलं पाहिजे, त्याला शायनं म्हणतात, बरोबर आहे का नाही? एवढं सुंदर. आणि मग तिथं आपण किती जरी देणगी दिली, लक्ष देऊन ऐका, साधूची प्रॉपर्टी ही धर्माची प्रॉपर्टी असते. लक्ष देऊन ऐका बरं, साधूची प्रॉपर्टी कोणाची असती? धर्माची असती. तुम्ही रात्री 10 नाही, 11 नाही, 12 वाजता जा बेटावर आणि सांगा, हो मला भूक लागली आहे, ते तुम्हाला भोजन देतील आणि सांगतील, हे बघा ह्या रूम आहे, इथं राहण्याची तुमची व्यवस्था आहे. रात्री 12 वाजता जरी गेले तर धर्माच्या ठिकाणी तुमची राहण्याची व्यवस्था होईल आणि जेवण्याची व्यवस्था होईल. तुमच्या जिल्ह्याचा खासदार असेल, तालुक्याचा आमदार असेल, त्याच्याकडे रात्री 10 वाजता जा आणि त्याला म्हणा, आमदार साहेब भूक लागली. ते तर घरी राहणारच नाही, पण कुत्रे सुद्धा तुम्हाला घरात घेणार. पुढाऱ्यांची प्रॉपर्टी ही स्वतःची प्रॉपर्टी, आणि साधूची प्रॉपर्टी कोणाची प्रॉपर्टी आहे? समाजाची प्रॉपर्टी. काय नाही महाराज, त्यांनी किती जरी काही केलं तरी त्यांच्या अंगावर फक्त 2च वस्त्र आहे, एक भगवी लुंगी आणि भगवा अंगावर वस्त्र. याच्या पलीकडे काय असतं महाराज? साधू लोकांचं जीवन, संन्यासी महात्म्याचं जीवन हे तुमच्या आणि माझ्यासाठी असतं, त्यांच्यासाठी काही नाहीये. त्यांना काय मागणं पुढं धुरडावळं, गेले की गेले. बरं असंही काही नाहीये त्या गादीवर बसले म्हणूनच ते श्रेष्ठ आहे, असं काही नका समजू तुम्हाला. हे संन्यासी महात्मे जिथे जातील तिथं गादी निर्माण करतात महाराज. जिथं जातील, अरे आमच्यासारखे येडे जर एवढे प्रसिद्ध होऊ शकतात, तिथं ज्ञानी लोक आहे ना महाराज. आणि विद्वान हा सर्वत्र पूज्यते. विद्वान माणूस कुठेही जा, वाह कुठं जरी गेला तरी वाघच असतो महाराज, बरोबर आहे का नाही? तसा ज्ञानी मनुष्य, विद्वान मनुष्य, तुम्ही त्याला डोंगरात नेऊन घाला, एखाद्या जंगलामध्ये नेऊन घाला, जंगलाला सुद्धा मंगलमय करायची ताकद महात्म्यामध्ये असते. विठाला 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 म्हणून बाकी नाही काही ध्यानात राहिलं तरी द्वितीयम नार्जिते धन. हा पण पैसा कमवत असताना शास्त्रकारांनी सांगितलं, जोडोनिया धन उत्तम उदास विचारे वेच करी. कोणाचे मुंडके मोडू नका, कोणाची दलालकी खाऊ नका, कोणाचं कमिशन खाऊ नका, 2% खाऊ नका, 4% खाऊ नका. कशी प्रगती होईल आपली? मित्राकडूनच जर कमिशन खाल्लं सचिन भाऊ तर प्रगती होईल? अजिबात होणार नाही महाराज. हा मित्राचा शाप नाही, हा देवाचा शाप आहे, बरोबर आहे का नाही? ऐका, लक्ष देऊन. तुम्ही तिकडे पाहू नका, माझ्याकडे पहा. लोकांना डाऊट येण्याची दाट शक्यता आहे. म्हणून द्वितीयम नार्जिते धनहा, द्वितीयम नार्जिते धनहा, तृतीयम नार्जिते पुण्यम. 50च्या नंतर थांबून जा, 50च्या नंतर
थांबलं पाहिजे. अरे लोकांनी तुम्हाला थांबवण्यापेक्षा तुम्ही थांबा ना. दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला गादी दिली होती. आपलं टकल पडलं तरी घर सोडेन आपण. टोप बसवतो तरी म्हणतो मी अजून तरुणच आहे. आता तुला चालता येणं तरी तू तरुणच आहे का? थांब की आता. थांबलं पाहिजे. परमार्थ असेल, राजकारण असेल, कुठं का असे ना, लोकांनी आपल्याला त्यागण्यापेक्षा आपण त्यागलं पाहिजे सगळं. म्हणून द्वितीयम न अर्जते धनः तृतीयम न अर्जते पुण्यम. 50 ते 75 वर्षापर्यंत फक्त देवाचं चिंतन करायचं. आणि जर या 3 अवस्थेमध्ये या 3 गोष्टी नाही घडल्या तर चतुर्थम किम करिष्यसि. मग महाराज ज्ञानही अवघडे, योगही अवघडे. काही लोक म्हणतील आम्ही कर्मकांड करू, कर्मकांडही अवघडे. यज्ञाधिक कर्म करू, यज्ञाधिक कर्मही अवघडे. मग महाराज आम्ही करायचं काय? करायचं काय? या कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन काय आहे ते जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात. किती जरी पाप केलं तर वाल्या कोळ्या इतकं पाप करणार आहे महाराज आपण. माणूस मेला की दगड उचलायचा, राजनाथ टाकायचा. तो आपण माणसं मारू शकतो, बायकोच्या तोंडात मारणं होय ना आपल्या कोण. आपण काय माणसं मारणार आहे? आपल्या कोण ते शक्य नाहीये. माणूस मेला की दगड उचलायचा, राजनाथ टाकायचा. असे 7 राजन भरले होते महाराज. नारदजी भेटल्यानंतर नारदजीने 2 मिनिटाचा सत्संग. हे वाल्या, ज्यांच्यासाठी एवढं अनिष्ट मार्गाचं वर्तन करतोय, ज्यांच्यासाठी एवढं पाप कर्म करतोय, यातलं कोणी तुझ्या शेवटी कामी येणार नाही. बरं एवढा भावला महाराज तो सत्संग अंतकरणाला. कोडियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी. बोलिला वाल्मिक तैसेची करीन, वरतून दाबीन रामा म्हणे. द्या सोडून वाल्या कोळ्याचं. आजा मेळे एवढं पाप करणार आहे आपण. एवढं पाप केलं महाराज एका वेश्येसोबत लग्न करून. तिच्यासोबत काय करू लागला? संसार करू लागला. त्याचं पोरग जन्माला आलं आणि त्या पोराचं नाव आहे नारायण. काय? नारायण. यम नेण्यासाठी आला. कोण नेण्यासाठी आला? यम नेण्यासाठी आला. लेकरू खेळतय म्हणून लेकराला आवाज दिला, ए नारायण. आवाज पोराला दिला होता, देवाला नव्हता दिला. कोणाला आवाज दिला होता? पोराला. पण विश्वाचा मालक येऊन आजा मेळ्याचा काय केलाय? उद्धार केलाय. मला एवढंच सांगायचं, अनंत ज्यांनी जीवनभर पाप केलंय अशा पाप करणाऱ्या माणसाचं सुद्धा भगवंतानी काय केलाय? उद्धार केलाय. आपण तेवढे पापी नाहीये, आपण तेवढे भ्रष्टाचारी सुद्धा नाहीये. आपण सर्व शेतकरी बांधवे. शेतकरी काय भ्रष्टाचार करू शकतो महाराज? काय करता तुम्ही भ्रष्टाचार? लयतले 10 लिटर मध्ये अर्धा लिटर पाणी. याच्यापेक्षा काय भ्रष्टाचार आहे आपला? याच्यापेक्षा काय नाही ना महाराज. काय काय पाण्यात दूध टाकून विकतात. आपण लयतले 10 लिटर मध्ये अर्धा लिटर पाणी. काय शेतकरी भ्रष्टाचार करू शकतो? काही नाही महाराज. शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हणजे कापूस विकताना कापसावर पाणी शिपणं. हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार. याच्यापेक्षा दुसरा भ्रष्टाचार शेतकरी करू शकत नाहीये. आणि पापही काय करू शकतो? झालं तर तुमच्याने माझ्याकडून वाचिक पाप होऊ शकतं. बरोबर आहे का नाही? मानसिक शारीरिक तर पाप तुमच्याकडून होत नाही, माझ्याकडूनही होत नाहीये. मग निश्चित आपण जर भगवंताचं चिंतन केलं तर तुकोबराय सांगतात, जळतील पापे जन्मांतरीचे. अजून एका ठिकाणी तुकोबराय, तुम्ही आहे त्या ठिकाणी देवाचं चिंतन करा. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही. किती सवलत दिलेली साधू संतांनी. जेवढी साधू संतांनी सबसिडी दिली तेवढी कोणत्या सरकारने दिली? हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. नाथ बाबाने तर याच्या पुढचं सांगून दिलं महाराज. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन हो, न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदना. कुठं जाण्याची गरज नाही. शबरी माता कुठे गेल्या होत्या? कुठंच नाही. मातंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं होतं, शबरी तुझी सेवा पाहून मी प्रसन्न आहे ग, तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न आहे, काळजी करू नको. जगाचा मालक प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली. किती वर्ष वाट पाहिली? तुम्हाला तर असं वाटतं एक कीर्तन ऐकलं म्हणजे देव आपल्या घरी सालानच राहायला पाहिजे. एवढं सोपं आहे का?
म्हणजे परमार्थ लोक एवढा कसा हलक्यात घेतात मला काही कळत नाही महाराज. असं वाटतं एवढं सोपं नाही हो महाराज, अजिबात नाहीये. कसं शक्य होईल? काहीतरी कालावधी घालावा लागेल ना महाराज. एकदम कसं शक्य होईल? अजिबात नाहीये. डॉक्टर साहेब, तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये आता एवढं सुंदर हॉस्पिटल टाकलं, एवढ्या मोठ्या पोस्टवर गेले, एकाच वर्षात गेले का हो तुम्ही? कमीत कमी वयाचे 30 वर्ष घालवले का नाही तुम्ही? 30 वर्ष अभ्यास केल्यानंतर आता कुठं त्यांचं काय झालं? हॉस्पिटल झालं. आता कुठं त्यांच्याकडे पेशंट यायला लागले, आता कुठं त्यांचं नाव झालं. साधं एक MD व्हायचं असेल, MBBS ही काही लगे लय मोठी पदवी असंही काही नाही महाराज. MD होण्यासाठी, MBBS होण्यासाठी माणसाला जर 30-30 वर्ष अभ्यास करावा लागतो, तर देवासाठी काहीतरी कालावधी सचिन भाऊ झोप. बरं, आपला परमार्थ मोठा धडाचा आहे. आपण लयच धार्मिक आहे असा जर आव्हानात असेल तर चुकीचं आहे ना. शनिवारच्या दिवशी मारुती रायाला जर नारळ फोडायला गेलो, ते नारळ जर कवळलंच निघलं असं गोरपान एकदम गोड, तर एवढा सुद्धा तुकडा ठेवत नाही त्या बिचाऱ्या हनुमंताला, त्याच्या दाढीतही बसत नाही. आणि तेच नारळ खौट निघू द्या. लोक म्हणतात ह पावलं देवाला, तुझ्या बापान ठेवलं का म्हणजे खौट देवाला? असं नाही हो महाराज. का लोक का, मी एक सांगू गाड्यानं तुम्हाला, चालूपणा माणसाने मित्रासोबत करा. कोणासोबत करा? चालू माणसाने चालूपणा करत असताना मित्रासोबत चालूपणा करा, आपल्या भावासोबत करा, आपल्या बापासोबत करा, आपल्या बायकोसोबत करा. पण माणसाने चुकून सुद्धा चालूपणा देवासोबत करायचं नाही बरं महाराज. सगळ्या जगात घुम्य देवे, खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. त्यानं ठरवलं तेच होईल, तुम्ही ते ठरवलं ते कधी होणार नाही. आणि आपण जे ठरवतो ते जर झालं असतं, देवाची किंमत नसती राहिली औरंगजेब बाबा. प्रत्येक माणसाला प्रत्येक गोष्ट मनासारखी कशी भेटेल बघा, तुम्ही भेटतच नाही. ज्या माणसाला सौंदर्य भरपूर आहे त्याच्याकडे ज्ञान नाहीये, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याकडे सौंदर्य नाहीये, ज्याच्याकडे लक्ष्मी आहे त्याच्या डोक्यात बटाटे, सरस्वती तिथं नांदत नाहीये, ज्याच्याकडे सरस्वती आहे त्याच्याकडे लक्ष्मी नाहीये. अरे लता मंगेशकरांसारखी गायिका या जगात परत जन्माला येणं शक्य होणार नाहीये. एवढं गोड गाणं होतं त्या मायमाऊलीचं. कंठामध्ये सरस्वती वास्तव्य करत होती, पण जेवढं गोड गाणं होतं तेवढं सुंदर रूप नव्हतं महाराज तिचं. देव सगळ्या गोष्टी एका माणसाला कशा देईल? देऊच शकत नाही. ज्याच्याकडे प्रॉपर्टी भरपूर आहे त्यांना पोरं नाही, ज्यांच्याकडे पैसा भरपूर त्यांना पोरं. जगातले जेवढे काही श्रीमंत लोक आहेत त्यांना सगळ्याला पोरीचे पोरं नाहीये. आणि तुम्ही जा नगरला, जा इकडं आपल्या इथं रेल्वे स्टेशन कुठे श्रीरामपूरला आहे ना, वा, जा श्रीरामपूरच्या रेल्वे स्टेशनवर जा, त्या भिकाऱ्यांकडे पहा तुम्ही. सकाळी वडापाव खाल्ला संध्याकाळचा मेळ नाही, पण वर्षाला एक पोरग गुरुजी. पोरग बी एवढं गुडगुडीत, ना त्याला कोरोना होत, ना त्याला डेल्टा होत, नाही त्याला म्युकोर मायक्रोसिस होत, ना त्याला चिकनगुनिया होत. डेंगूचा डास त्याला डसताना विचार करतो, याला जर डसल तर मलाच होईल, याला होणार. ना त्याला ऊन लागत, ना त्याला थंडी लागत, बस अपने धुन में रहता हूं. नालीत झोपतात तरी डास चावत नाही महाराज. देवाचं गणित आहे. सर्व गोष्टी मनुष्य सर्वाला देऊ शकत नाही. आणि सर्व गोष्टी जर माणसाला प्राप्त झाल्या असत्या, देवाची किंमत राहिली. आमच्या गावात एक गण्या नावाचं पोरग आहे, ते नेहमी मला फोन करायचं आणि म्हणायचं, पुरुषोत्तम वा. मी म्हणायचो, काय रे गणप्या? मी अशा बायको सोबत लग्न करीन ना दादा की माझ्या बायको सारखी सुंदर बायको आपल्या गावात नसली पाहिजे. म्हणलं गण्या, चांगली इच्छा आहे, पांडुरंगाने तुझी इच्छा पूर्ण करा. आणि नेमकं गण्याचं लग्न ठरलं सचिन भाऊ. गण्याने फोन केला, हॅलो दादा, लग्न ठरलंय माझं, आणि तुम्ही मंगलाष्टका म्हणल्याशिवाय मी पोरीच्या गळामध्ये वरमाला घालणार. आणि मी तसंही कोणाच्याच लग्नात मंगलाष्टक म्हणत नाही बरं संदीप गुरुजी. याचं कारण मला एका महान ऋषीचा शाप आहे. मी ज्याच्या लग्नात 4 मंगलाष्टका म्हणल्या त्याचं फक्त 4च महिने टिकलं. ज्याच्या 2 म्हणल्या त्याचं दुसऱ्या महिन्यातच उलगडलं. त्याच्यामुळे आपण मंगलाष्टका म्हणत नाही. 7:30चं लग्न होतं, बरोबर मी टायमावर पोहोचलो, शेवटची मंगलाष्टक चालू होती. आली लगन घटी समीप नवरा, घेऊन यावा घरा. बामणान माझ्याकडे पाहिलं, मला म्हण माझ्याकडे माईक देऊ. तरी पण बामणाला कुठं करमतंय, बामणान दिलाच माईक माझ्या हातात. दैव लग्नम सुरदम दैव ताराबलम चंद्रबलम दैव विद्याबलम चंद्रबलम दैव लक्ष्मीपती देव. झालं, लग्न झालं. मग गावचा महाराज म्हणल्यानंतर जय हरी राम राम श्याम श्याम शेल्प्या घेण्यात 20 मिनिटं गेले. आणि मी गण्याकडे गेलो, गण्याच्या हातात हात दिला. म्हणलं, गण्या अभिनंदन, एवढ्या मोठ्या दुष्काळात तो लग्न होणं म्हणजे भाग्यवान आहे तू. गण्याला म्हणलं, कुठे रे तुझी बायको? म्हणे तिकडे. चाल म्हणलं, मला घेऊन तिची ओळख करून दे. आणि गण्या मला सोबत घेऊन गेला आणि त्याच्या बायकोकडे घेऊन गेला. खोटं सांगत नाही,
असं काळं डांबर टाकलं देवानं त्याच्या नशिबात की काला मीन्स काला, फक्त दातच पांढरे होते. गण्याला म्हणलं गण्या हे कसं आहे? म्हणे हे असंच आहे, जे पाहिजे ते भेटत आणि नकोय ते भेटल्याशिवाय राहत नाही. म्हणून देवानं प्रत्येकाला कुठं ना कुठं तरी अपूर्ण ठेवलेलंच आहे. परिपूर्ण देवानं कोणाला केलं नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, परमार्थ करत असताना परमार्थ आवडीनं करा गड्यांनो. आवडीने भावे हरी नाम घेसी. कसं आवडीने भावे? पहिलं तर तुमच्या एलमोस्तीकरांना द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्ही खूप सुंदर नियोजन केलं. पहिलं कीर्तन ठेवलं, नंतर पांडू दाद्या सगळ्यात मोठा आवडता प्लॅन तुमचा. पहिलं कीर्तन, नंतर पुढच्या वर्षी पहिलं जेवण ठेवा. 7 ते 9 जेवण ठेवा, 9 ते 11 कीर्तन. मी नारदाच्या गादीवरून सांगतो, इथं फक्त 7, 5, 3 दशकांचा मेळा. बस एवढे सापडले तर मोठ्या मुश्किलीने. आता काही लोकांना कीर्तन ऐकायची इच्छा नाही गुरुजी, पण कीर्तन संपल्याशिवाय जेवण नाही ना, म्हणून इच्छा नसली तरी बसून राहा नाही. बरोबर आहे का नाही? म्हणून कुठं जाण्याची गरज नाहीये. महाराज सांगतात, न लगती साया असं जावे वनांतरा, सुखे येतो घरा. तुम्ही फक्त एका ठिकाणी बसा. शबरी मातेनं सुद्धा तेच केलं. 14 वर्ष प्रभू रामचंद्राची वाट पाहिली. जगाच्या मालकानं काय केलं? शबरी मातेचा काय केला? उद्धार केला. महाराज सांगतात, कुठेही जाऊ नका, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा. शेवटी तुकोबराय हुशारच होते महाराज, घातला शब्द आवडे. परमार्थ खूप वाढलाय महाराज, पण दिवसांदिवस परमार्थातली आवड कमी झाली, परमार्थातलं प्रेम कमी झालं आणि परमार्थातला भाव कमी झाला. परमार्थ ही गोष्ट भावनेची आहे, परमार्थ ही गोष्ट प्रेमाची आहे. भाव बळे आकळे एरविना, भावे गावे गीत शुद्ध करोनिया, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. म्हणून सर्वांना माझी विनंती, भगवंताचं चिंतन करा महाराज. त्या देवाला विनंती करा, खूप दयावान आहे हो माझा जगाचा मालक. मानवी देहाला जन्माला आलेल्या माणसानं माणसाकडून कधी अपेक्षा करूच नाही गुरुजी, कारण मनुष्य तुमच्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकत. याचं कारण जगातले प्रत्येक जीव देवाना अपूर्ण ठेवलेले, परिपूर्ण फक्त संत आणि भगवंत आहे. बरोबर आहे का नाही? परिपूर्ण कोण आहे? संत आणि भगवंत. त्या देवाला तुम्ही सांगा, देवा माझी संसार रूपी नौका तू एकदा पैल तीराला ने. तुम्ही म्हणायला काय हरकत आहे? म्हणा ना त्याला. नाव किनारे लगाओ प्रभुजी, नाव किनारे लगाओ प्रभुजी, आपलं म्हणा काय म्हणा. एकदा तुम्ही त्याला, अरे लग्न झाल्यानंतर फक्त आपली बायको आपल्या नावाचं मंगळसूत्र घालते गड्या गळ्यामध्ये. काय करते? आपल्या नावाचं मंगळसूत्र घालते ना आपल्या नावाचं कुंकू लावते. बस. तुम्ही किती जरी धार्मिक असले तर फक्त जसं बैलाला एक वेळेस बैल पोळ्याच्या दिवशी पुजतात, तसं मकर संक्रांतीला एकदा तुमचं दर्शन घेते, तसं वर्षभर दर्शन सुद्धा आपलं घेत. तरी मनुष्य त्या बायकोसाठी काय करत नाही महाराज. अरे स्वतःच्या मायबापाला त्या बायकोसाठी बोलत नाही माणूस, सख्या रक्ताच्या बहिणीला बोलत नाही, सख्या रक्ताच्या भावाला बोलत नाही. काय केलंय कोणाच्या बायकोने कोणासाठी? अमृत आणलं का सचिन भाऊ? नाहीये. फक्त गळ्यामध्ये काय घातलं? मंगळसूत्र घातलं आणि कुंकू लावलं. तिनं फक्त 10-5 हजार लोकांमध्ये एवढंच सांगितलं, काय माझं सर्वस्व जीवन मी तुमच्या चरणी काय केलंय? अर्पण केलंय. तिला कळलं आता माझ्या बापाचं नाव काढून माझ्या जीवनात येणारं सुख सुद्धा कोणासोबत आहे? याच्यासोबत आहे. आणि येणारं दुःख सुद्धा याच्यासोबत आहे. कोरोनाच्या काळात कंपन्या बंद होत्या, दुःख बायकोला होतं का माणसाला होतं? माणसालाच होतं. कीर्तन बंद होते, कोणाला दुःख होतं? रंजाळे बाबा आपल्याला दुःख होतं, बायकायला काही ताण नाही महाराज. तिनं फक्त एकच केलंय ना, तुमच्या नावाचं काय केलंय? मंगळसूत्र घातलंय, तुमच्या नावाचं कुंकू लावलं. संपलं माझं उदाहरण.
तसं एकदा माझ्या पांडुरंगाची माळ गळ्यामध्ये घाला आणि त्याच्या नावाचा गोपीचंदन लावा आणि एकदा तुम्ही फक्त प्रेमानं त्याला एकदा म्हणा, देव माझा देव माझा देव माझा माझा देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, देव माझा देव माझा देव माझा माझा देव माझा मी देवाचा. एकदा म्हणून पहा ना, देव तुम्ही असं म्हणणारच नाही, बायको माझी लेकर संपलं. मग नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की धनानी भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहदारी जनस्मशाने देहेश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. मग कुठं जाऊ नका, आवडे अनंत आळवावा, आवडीनं परमार्थ करा, देवावर नक्की विश्वास ठेवा. निश्चित माझा जगाचा मालक ही संसार रूपी नौका तुमची पैल तीराला नेल्याशिवाय राहणार नाही. विठो न लगते सास जावे वनांतरा, सुखे तो करा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा. पण कोणत्या देवाचं चिंतन करायचं? राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. वारकरी संप्रदायामध्ये एकाच मंत्राला मानलेले, कोणतं? रामकृष्ण हरी. तुकोबरायचा मंत्र आहे ना, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. भगवंताचं चिंतन केलं आणि माणूस वाया गेला असा माणूसच नाही, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. माझे गुरुजी मला दररोज नेहमी सांगतात, पुरुषोत्तम देवाचं चिंतन केलं की मनुष्य वाया जाऊ शकत नाही. पूर्वीचे लोक म्हणत होते की गाईचं शेण पडलं की ते माती घेऊन उठतं. काय घेऊन उठ? मग गाईचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठत असेल, देवाचं केलेलं चिंतन कसं वाया जाईल? पेढा हसत हसत खा, पेढा गोडच आहे, आणि झोपीत खाल्ल्यावर कसा आहे पोराव? आणि रडत रडत खाल्ल्यावर, रडत रडत खाल्ला तरी गोडच आहे, हसत हसत खाल्ला तरी गोडच आहे, आणि झोपीत खाल्ला तरी. देवाचं चिंतन कोणत्याही भावनेनं करा आणि कसंही करा, निश्चित तुम्हाला देवाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी आलेल्या मायांनो, फक्त खोटं नका बोलू. आपण भगवान भोलेनाथाच्या बजरंगबलीच्या दरबारात बसलेले. खरं सांगा, इथं एखादी तरी माय माऊली अशी असेल न, तिचा नवरा दारू पेत असेल? हात वर करा बरं. अख्ख्या चांदेगाव मध्ये एकही बेवडा नाही तुमच्या? अरे बाप रे बाप, मग तर राष्ट्रपती पुरस्कार द्यायला पाहिजे तुमच्या गावाला. रंजाळे बाबा, अख्ख्या परिसरामध्ये एक बेवडा नाही? अरे बाबा 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 बाबा, कस काय विसरलं आपलं गाव मग? असं ऐका माया, ऐका, मी तुमचं लेकरू म्हणून सांगतो तुम्हाला. तुम्हाला असं वाटतं तुमच्या नवऱ्याने दारू सोडावी? अजिबात तुम्ही मान नका हलू. मी मानसशास्त्राचा तज्ञ आहे. कोण माणूस कसा आहे मी चेहरा पाहून सांगू शकतो बरं सचिन भाऊ. कोण माणूस कडू आहे चेहरा पाहून सांगू शकतो. कोण माणूस पैसे घेतले परत देत नाही चेहरा पाहून सांगू शकतो मी. कोण माणूस कुचकाय चेहरा पाहून सांगू शकतो. कोण तोंडावर दादा दादा मागं काड्या करतं चेहरा पाहून सांगू शकतो. दररोज माणसाच वळतो ना मी, दुसरं काय महाराज, 24 तास माणसात आहे. मानसशास्त्राचा तज्ञ आहे मी. तुम्ही अजिबात मानाय नका हलू, हात नका वर करू. तुम्ही बाय चान्स माझं ऐकून हात वर करायला जासाल, ते बावळं इकडे बसेल असेल, मी कीर्तन संपल्यावर निघून जाईल, हानत हानत घरी नेईल तुम्हाला. ते अजिबात हात वर करायचा नाही. मग तुम्हाला असं वाटतं की नाही तुमच्या नवऱ्याने दारू सोडावी? मी सांगतो त्या मंत्राचा फक्त 2 महिने जप करा. मी काही बागेश्वर धाम नाहीये, काही पर्ची पाहत नाही, मी काही तसा बाबा नाही. त्यांच्यावर बजरंग बलीची कृपा आहे. मी एवढा मोठा अधिकारी माणूस नाहीये. मी एक साधा वारकरी संप्रदायाचा सेवक आहे. प्रत्येक मायमाऊलीला स्वयंपाक करायला किती वेळ लागतो? 1 तास लागतो. मायाव किती वेळ लागतो? किती? 1 तास. त्या 1 तासामध्ये तुमच्या हाताला काम आहे, डोळ्याला काम आहे, पायाला काम आहे. खरं सांगा, स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत तुमच्या तोंडाला काय काम आहे?
उद्यापासून करून तर बघा, रुपया ॲडव्हान्स घेत नाही मी, 1 रुपया नाही. जोपर्यंत तुमचा नवरा दारू सोडत नाही 1 रुपयालाही मला ओळखू नका. हा, सुटल्यानंतर काय तुम्हाला 2-4 एकर माझ्या नावावर करायची चांगली काळीची मी नाही म्हणणार नाही. ऐका, उठल्याबरोबर प्रत्येक मायमाऊलीला स्वयंपाक करायला 1 तास लागतो. किती? स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत मोबाईलवर खेळू नका, कोणाला बोलू नका, फक्त पांडुरंगाचं ध्यान करा. आणि स्वयंपाक सुरू झाला की रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, असं जर 1 तास भजन केलं माया होतं 5000 वेळेस नामस्मरण होतं. किती वेळेस होतं? 5000. आणि स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो, सकाळचा एकदा आणि संध्याकाळचा एकदा. मग सकाळचं 5000, संध्याकाळचं 5000. नामस्मरण किती झालं माया हो? किती? 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस त्या जेवणात जाईल, ते जेवण राहणार आणि तो प्रसाद तयार होईल. गुरुजी, काय तयार होईल? प्रसाद. आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबरच्या बेवड्याला, खानदानी कळतो तुम्हाला, तोही बेवडा, त्याचा बापाही बेवडा, त्याचा आजोबाही बेवडा, म्हणजे हे देशीच्या बॉटलीमधून जन्माला आलेली जात, त्याला खानदानी म्हणतात. काय म्हणतात? खानदानी. अशा बेवड्याला तुम्ही 2 महिने प्रसाद खाऊ घाला. त्यानं जर दारू नाही सोडली तर मी कीर्तन करायचं सोडून दिली, एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. तशी दारू कशानं सुटत नाही बरं सचिन दादा. ना कोणत्या डॉक्टर कोण, ना कोणत्या डॉक्टरिंग कोण, कोणत्या बाबा कोण, कोणत्या बाबी कोण, कोणत्या गोळ्यानं इंजेक्शनानं दारू सुट्टी का? कोण म्हणतो मला? आमच्या गावचे बेवडे क्रुझर भरून गेले त्या साताऱ्याला, डॉक्टर साहेब हे पेतच गेले तिथपर्यंत. 50,000चं इंजेक्शन टोचलं आणि पेतच घरी आले. इंजेक्शनानं जर दारू सुटली असती तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो, तुमच्या बायकोने तुम्हाला झोपीत इंजेक्शन दिले असते. मेल्या दारू पितो का तू? दिले असते कोचून. इंजेक्शनानं दारू सुटत नाही. भगवंताचं चिंतन करा. या विण अनेक असता साधन वाहतसे आन विठोबाची. मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, याच्यापेक्षा सोपं साधन दुसरं जगात कोणतंच नाही. तुकोबराय सांगतात, तुका मने सोपे आहे सर्वांनी, 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 तुका मने सोपे आहे सोपे आहे
तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येते. न लगती साया सजावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, या अभंगाचा सारांश एवढाच आहे, या अभंगाचा अर्थ एवढाच आहे त्या परिस्थितीमध्ये देवाचं चिंतन करा. क्षणही देवाच्या चिंतनाविना वाया नका घालू. ज्या दिवशी एक क्षण जरी तुमचा भगवंताच्या चिंतनाविना वाया जाईल, समजावं ते तुमच्या जीवनातलं महापाप आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, खूप सुंदर नियोजन आहे. पहिला दिवस असून ग्राउंड भरलं म्हणजे आपला कार्यक्रम सक्सेस झाला महाराज. वा वा, बरोबर आहे का नाही? पहिल्या दिवशी जर कुठेही एवढा समाज जमत असेल तर आपण जीवनभर पहिल्या दिवसाची सेवा घेऊ महाराज. काय ताण आहे, बरोबर आहे का नाही? काय नसतं. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं, मला आनंद वाटतो. परमार्थासाठी तुम्ही सर्व मंडळी एवढी एकत्रित येतात. आज धर्मासाठी प्रत्येकाने एकत्रित येणं गरजेचं आहे महाराज. मला आनंद वाटतो. या मनपाचा जर सर्वे केला, या ग्राउंडचा जर सर्वे केला, तर 85% तरुणांची संख्या आहे महाराज कीर्तनाला. किती? 85%. का तरुण परमार्थानं आलंच पाहिजेत महाराज. मी नारदाच्या गादीवरून सांगतो, महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराच्या जवळ आला, महाराष्ट्रातला सर्व तरुण जर संप्रदायाच्या जवळ आला, तर मी नारदाच्या गादीवरून तुम्हाला आव्हान करतो, भविष्यात 5 वर्षात वारकरी संप्रदायाची महाराष्ट्रात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. हा समाज संघटित ठेवण्यामध्ये, या समाजाला एकत्रित करण्यामध्ये, या समाजाला जातीवादापासून दूर करण्यामध्ये, या समाजाला धर्म काय आहे हे शिकवण्यामध्ये या महाराष्ट्रात सर्वात मोठं जर योगदान कोणाचं असेल तर ते फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायाचं आहे. म्हणून तरुणांना माझी विनंती, पोरांनो, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. जीवनात नाही काही करता आलं तरी चालेल, फक्त जीवनामध्ये व्यसन करू नका. या भारताला पाकिस्तानपासून भीती नाहीये पोरांनो, या भारताला बांगलादेश पासून भीती नाही, नक्षलवाद्यापासून भीती नाही, आतंकवाद्यापासून तर अजिबात नाहीये. या देशाला सर्वात मोठी भीती जर कशापासून असेल तर फक्त व्यसनापासून आहे. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, जीवनामध्ये तुम्हाला जर आदर्शमय जीवन ठेवायचं असेल, जीवनामध्ये जर मोठं व्हायचं असेल, तर इथं बसणाऱ्या सर्व लोकांनी माझं एक वाक्य लिहून ठेवा. तुम्हाला जर जीवनामध्ये क्रांती करायची असेल तर या देशातला कोणताच पुढारी तुमचा आदर्श नसला पाहिजे. तुमच्या जीवनाचे आदर्श फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज असले पाहिजे. तुमच्या जीवनाचे आदर्श धर्मवीर संभाजी राजे असले पाहिजेत. अरे, ज्यांनी देश लुटलाय त्यांचा आदर्श ठेवून जीवनामध्ये तुम्ही काय क्रांती करणार आहे? ज्यांनी देशासाठी बलिदान दिलंय, ज्यांनी वयाच्या 22व्या वर्षी 23व्या वर्षी तुमच्याने माझ्यासाठी गळ्यामध्ये फास घेऊन फाशीवर लटकले, असे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचा आदर्श ठेवा. अहिल्याबाई होळकरांचा आदर्श ठेवा. कोणाच्याही पाठीमागे लावून जीवनाची बर्बादी करू नका महाराज. काय चाललं काय नाही चाललं मला काही कळत नाहीये. आम्ही दुबईला प्रभू रामचंद्राच्या मूर्तीप्राण प्रतिष्ठे सोहळ्यानिमित्त दुबईला काही लोकांनी आमचा कीर्तन उत्सव ठेवला होता. सचिन भाऊ, तिथे एक शिंदे म्हणून आपल्या पुण्याचे खूप मोठे व्यापारी आहेत, त्यांच्या घरी आमच्या जेवणाची व्यवस्था असताना त्यांनी आम्हाला सांगितलं, म्हणे महाराज आम्ही 400 रुपये किलो कांदा घेतो. म्हणे किती? लोकल बाजार तिथला किती? 400 रुपये किलो कांदा घेतात. तिथं खाण्यासाठी कांदा काय आहे? 250, 300, 400 किलो. मग मी त्यांना म्हणलं, का एवढा महाग? हो म्हणे. मग आता तिथं जर 250, 300 रुपये, 400 रुपये किलो जर लोकल बाजारामध्ये कांदा असेल, तर ते सरकार आपल्या भारत सरकारकडून कमीत कमी 100 रुपयानं कांदा घेत असेल, इथले 150, 100 तर घेतच असेल ना महाराज. मग 100 रुपयानं जर ते सरकार कांदा घेतंय, तर आपल्या सरकारने कमीत कमी शेतकऱ्याकडून 20 रुपयानं घेऊ का नाही? हो, 20 रुपयानं तर घेतलं पाहिजेत ना. मग 20 रुपयाने जरी शेतकऱ्याकडून घेतलं तरी 80 रुपये एका किलो मागे काय राहतो? सरकारला नफा राहतो. मग त्यांना म्हणलं, का हे असं का करत नाही?
त्यांनी सांगितलं, राजकारण्यांनी ठरवून घेतलं की गरिबानं गरीबच राहायचं, श्रीमंतानं श्रीमंत राहायचं. ज्या दिवशी देश तुम्ही सदन होसाल महाराज, ज्या दिवशी तुमच्याकडे गाड्या घोड्या येईल, त्या दिवशी यांच्या मागं फिरायला कोण राहील? देशाचे पंतप्रधान म्हणतात की देश महासत्ता झाला पाहिजेत. आमची सुद्धा इच्छा आहे की देश महासत्ता झाला पाहिजेत, पण पुढाऱ्यांकडून देश महासत्ता नाही होणार हो. क्रिकेटवाल्या लोकांकडून देश महासत्ता नाही होणार. या देशाच्या उद्योगपती ऐकून सुद्धा देश महासत्ता नाही होणार. या देशाच्या बिल्डरांकडून सुद्धा देश महासत्ता होणार नाहीये. या देशाच्या हिरोईन ऐकून सुद्धा देश महासत्ता होणार नाही. देशाच्या पंतप्रधानांना माझी विनंती आहे, पंतप्रधानजी, तुम्हाला जर देश महासत्ता करायचा असेल तर ज्या दिवशी या देशातला प्रत्येक शेतकरी प्रगतशील होईल, त्या दिवशी माझा भारत देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शेतकऱ्याच्या पोरांना माझी विनंती, थोडं सावध राहा. मी याचा कार्यकर्ता आहे, मी त्याचा कार्यकर्ता आहे, तसला बावळटपणा सोडा. कार्यकर्ता जर व्हायचा असेल तर तुमच्या मायबापाचे कार्यकर्ते व्हा आणि त्यांचं नाव मोठं करण्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही थोडं सर्च करा महाराज मोबाईलवर. देशातल्या कोणत्याच आमदाराचं पोरग मिलिटरीत नाहीये. सागरबाई काय? देशातल्या कोणत्याच खासदाराचं पोरग मिलिटरीत नाहीये. देशातल्या कोणत्याच मंत्र्याचं पोरग मिलिटरीत नाहीये. देशातल्या कोणत्या डॉक्टराचं पोरग मिलिटरीत नाही. देशातल्या कोणत्या वकिलाचं पोरग मिलिटरीत नाही. देशातल्या कोणत्या उद्योगपत्याचं पोरग मिलिटरीत नाहीये. देशाची सेवा करणारे जेवढे काही जवान आहे, आणि दररोज देशातले हजारो जवान शहीद होतात, ते शहीद जवान जर कोणाचे लेकरं असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या शेतकऱ्याचेच मुलं आहे. याचा प्रत्येकाने थोडा तरी अभ्यास करा. मराठी आरक्षणाचा मुद्दा एवढा गाजला, पण कोणताच पुढाऱ्याचं पोरग जेलमध्ये गेलं नाही. कोणत्याच पुढाऱ्याच्या पोरावर आतापर्यंत केस झाली नाही. कोणत्याच पुढाऱ्याच्या पोराने डुंगणावर चपके खाल्ले नाही. कोणत्याच पुढाऱ्याचं पोरग रोडवर टायर जाळत नाही. जेवढे काही या महाराष्ट्रामध्ये पुढारी, त्यातल्या 95% पुढाऱ्याचे पोर विदेशात शिकायला आहे. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, कधीतरी थोडा डोळस परमार्थ करायला शिका, धर्म करायला शिका. कोणाच्याही मागं लागून जीवन बर्बाद नका करू. मी या मताचा महाराज आहे गड्यानो. दुसऱ्याच्या मागं फिरण्यापेक्षा स्वतःचं स्टेटस असं निर्माण करा की लोक तुमच्या मागं फिरले पाहिजेत, बस. म्हणून सर्व तरुणांना माझं आव्हान आहे, प्रत्येकाने एकत्रित या, देशाची धर्माची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. मला पहिल्या दिवशी सेवा करण्याचा योग, मी मला सांगितलं होतं, मला आपण 6 ते 8च सेवा करू, कारण रात्री 1 वाजता पुण्याहून माझी फ्लाईट आहे. उद्या अयोध्या या ठिकाणी ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेनं मला परत कीर्तन करण्याचं भाग्य मला लाभलंय. उद्या सायंकाळी 6 ते 8 प्रभू रामचंद्राच्या भूमीमध्ये सुंदर असं कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. माऊलीला मी सांगितलं होतं, मला आपण 1-1.5 तास सेवा करू. आता शेवटी सेवाच आहे ती, त्याच्यामुळं किती जरी केली तरी काय, सेवाच आहे. म्हणून तसं आमचे पांडू ताते असतील, हे सर्व मंडळी, म्हणजे कीर्तनाला म्हणून आलोच नाही महाराज मी. आमची गुरुजी आहेत, आमचे सचिन भाऊ आहे, आमचे रंजाळे बाबा, आज त्यांचं स्वतःचं कीर्तन असून सुद्धा त्यांनी कीर्तन रद्द केलं. फक्त भेटीसाठी हे कीर्तन आहे बरं, कीर्तनासाठी मी आलेलो नाहीये. आणि पांडू तात्याचं हे जे कुटुंब आहे ते त्यांचं नाहीच आहे, आमचं कुटुंब आहे महाराज. संकटामध्ये अहो, चांगलं कीर्तन केल्यानंतर कोणीही प्रेम करल महाराज. चांगला पखवाज वाजवल्यानंतर कोणीही प्रेम करल. चांगलं गायन केल्यानंतर कोणीही प्रेम करल. पण सर्वावर समान प्रेम करणारं हे कुटुंब आहे. तिथं वरची रूम फक्त आपल्यासाठीच येते, गेस्ट हाऊस, बरोबर आहे का नाही? कधी या. आणि माता मावल्या तर काम देणो आहे महाराज, अन्नपूर्ण आहे. कधीही जा, जेवणाची राहण्याची व्यवस्था. म्हणून पांडू तात्यांच्या प्रेमास्तव आमच्या गुंजाळ माऊलीने खूप आग्रह केला. गुंजाळ माऊलींच्या पत्नीला कॅन्सर झाल्यानंतर कमीत कमी 2 वर्ष पांडू तात्याची नवी गाडी गुंजाळ माऊलींच्या ताब्यात होती बरं महाराज. कोण देतंय कोणाला? काही नाही महाराज. अहो, रुपया लोक चहा पाजत नाही हो महाराज. काहीतरी नारंगिरी बाबांची कृपा आहे महाराज या कुटुंबावर निश्चित. म्हणून वारकऱ्या लोकांची एवढी सेवा हे कुटुंब करतंय. म्हणून तुमच्या सेवेतून ऋणी होण्यासाठी मी आज तुमच्या सेवेसाठी आलेलो आहे. म्हणून आमचे गुरुजी सुद्धा आहेत. आता गुरुजीचं कीर्तन परवा दिवशी, तरी गुरुजी आज आले. हे सर्व मंडळी आम्ही एका कुटुंबातले आहोत. जरी विभाग वेगळा वेगळा असला तरी सक्का भाऊ जसा भावावर प्रेम करत नाही, त्या पद्धतीने प्रेम करणारे हे सर्व मंडळी आहेत. म्हणून या मंडळीच्या दर्शनासाठी आजची ही सेवा मी घेतली. तसं तर काय, दररोज रोडनंच जातो, हे कोण असतो तो ती कोण असतो, पण भेट होत नाही धावपळीच्या युगामध्ये. म्हणून आज तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. म्हणून पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. जाता जाता सर्वांना छोटीशी विनंती करतो, प्रत्येकाने देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, स्वामी तिन्ही जगाचा
आई विना भिकारी स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो, विराम देतो. जे बरोबर आहे ते ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. आम्ही ज्या परिसरामध्ये वावरतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का महाराज? अजिबात तसलं काही मनात पाप नका आणू. पण त्या गायीची सेवा करण्यासाठी, त्या गायीचं रक्षण करण्यासाठी आमच्या पाचपोर बाबांनी सांगितलं, लोकांना पैसे मागण्यापेक्षा अशी काही व्यवस्था निर्माण करा की पैसेही मागायचे नाही, गायीची सेवाही झाली पाहिजे. त्या गायीच्या याच्यामधून सुंदर वारकरी अगरबत्ती आम्ही तयार करतो. समोर क्रीटा गाडी उभी आहे. प्रत्येकानं भोजन करा, घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. तुम्ही म्हणसाल महाराज का घेऊन जा? त्याच्यातून जो पैसा येईल तो निश्चित गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. त्यातला एकही रुपया माझ्या कुटुंबासाठी जाणार नाही. हे सर्वच मंडळी आमच्या चोखोबराच्या सप्त्याला आलेले. सचिन भाऊ, कीर्तनाचं थोडं मानधन मी जास्तच घेतो, म्हणजे थोडं जास्तच घेतो, बरोबर आहे का नाही? पण आतापर्यंत जेवढा काही कीर्तनाचा पैसा घेतला त्यातून अजून स्वतःचं घर नाही बांधलं. 1 गुंठा सुद्धा 1.5 गुंठा सुद्धा जागा नसेल महाराज. वडिलांनी बांधलेलं तेच घर आहे. त्यातला जेवढा काही पैसा आला तेवढ्या पैशाचं चोखोबरायचं कमीत कमी 3 ते 4 कोटी रुपयाचं मंदिर बांधलंय. म्हणून धर्माचं काम करत असताना एखादा मनुष्य किती पैसे घेतो हे बघण्यापेक्षा त्या पैशाचं करतो काय हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून प्रत्येकानं अगरबत्तीची पुडी घेऊन जा. त्यातून येणारा पैसा निश्चित गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. पुन्हा एकदा गायक वादक सर्वच महाराज मंडळी आमचा विकास आहे. विकास दादाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो, ज्यांच्यामुळे तुमच्या दर्शनाचा योग आला. माझे परम मित्र आमचे गुंजाळ माऊली, आमच्या पांडू तात्यांमुळेच तुमच्या दर्शनाचा योग आला. सचिन भाऊ, आमच्या गुंजाळ माऊलीमुळेच हा दुग्ध शर्करा योग आहे, बरोबर आहे का नाही? म्हणून माऊलींनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आवर्जून आज आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आमचे सागर भैया बेग, राष्ट्रीय श्रीराम संघ राष्ट्रीय अध्यक्ष श्रीरामपूर दादाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. धर्मासाठी बरंचसं त्यांचं योगदान आहे, धर्माचं कार्य करत आहेत. ज्याला ज्याला ज्याच्या पद्धतीनं जसं जसं होईल तसं त्याने धर्माचं कार्य केलं पाहिजे. धर्म जिंकला, जगला तरच तुम्ही जगसाल. धर्म जर जगला नाही तर तुम्ही जगू शकत. आज तुम्ही एवढ्या बहुसंख्येने कीर्तनासाठी उपस्थित आहात. तसं जर प्रत्येकानं दररोज म्हणलं मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे, तर मी नारदाच्या गादीहून सांगतो भविष्यात 5 वर्षात हा भारत देश हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुनश्च सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो, वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर